रचिला खंडवास ठाणा. पुणे जिल्ह्यामध्ये एक तीर्थाचं ठिकाण, पुण्या हौसानं रचिला खंडवास ठाणा. त्या जेजुरी गडाला होतं भंडाऱ्याचं सोनं ग, भंडाऱ्याचं सोनं. त्या जेजुरी गडाला होतं भंडाऱ्याचं सोनं ग, भंडाऱ्याचं सोनं. पुणे जिल्ह्यामध्ये एक तीर्थाचं ठिकाण, पुण्या हौसानं रचिलं खंडोबाचं ठाण. त्या जेजुरी गडाला होतं भंडाऱ्याचं सोनं ग, भंडाऱ्याचं सोनं. त्या जेजुरी गडाला होतं भंडाऱ्याचं सोनं ग, भंडाऱ्याचं सोनं. पुणे जिल्ह्यामध्ये एक तीर्थाचं ठिकाण, पुण्या हौसानं रचिलं खंडवास ठाणा. त्या जेजुरी गडाला होतं भंडाऱ्याचं सोनं ग, भंडाऱ्याचं सोनं. त्या जेजुरी गडाला होतं भंडाऱ्याचं सोनं ग, भंडाऱ्याचं सोनं. खंडोबारायाची महिमा जगाच्या निराळी, त्याच्या दारी नाचत्या दिवाळ्या मुरळी. त्याच्या दारी नाचत्या दिवाळ्या मुरळी, त्याच्या दारी नाचत्या दिवाळ्या मुरळी. खंडोबारायाची महिमा जगाच्या निराळी, त्याच्या दारी नाचत्या दिवाळ्या मुरळी. त्याच्या दारी नाचत्या दिवाळ्या मुरळी, त्याच्या दारी नाचत्या दिवाळ्या मुरळी. नाचती गात्या ती घाटी डिमरी वाजवून,
जेजुरी